महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट आणि मनसेला निमंत्रण देण्यात आले। दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख या बैठकीला जाणार का हे पाहावं लागेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारून बैठकीला जाणार का, या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आणि जरांगे कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ओबीसी समाजातून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे आणि सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे। हे लक्षात घेऊन दोनही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि ओबीसी कुठल्याही समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही। त्यासाठी सरकारने काय तो मध्यस्थी मार्ग निवडावा आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा। त्या ठिकाणी बोलवलं आहे। संभाजीराजे महाराज त्यांना बोललं आहे, उदयनराजे आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि कोणाला यातून सोडलेलं नाही मला वाटतं, कारण हा प्रश्न महाराष्ट्रभर आता सगळेच, मग ओबीसी, धनगर समाज सगळेच आता आंदोलन करतायत बसलेत। मला वाटतं राज्यामध्ये शांतता हवी आहे, राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे, विकासाचे कामं करायची आहे, पण सगळेच समाज रस्त्यावर उतरायला लागले तर हे की राज्याच्या हिताचं होणार नाही आणि म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन यातून काय मार्ग काढता येतो, कोणाचं काय म्हणणं आहे। अन्यथा सगळे वेगवेगळ्या पक्षाचे नेते वेगवेगळी स्टेटमेंट करतायत, वेगवेगळं बोलतायत। मला वाटतं एकाच व्यासपीठावर येऊन त्यांनी जर आपलं म्हणणं मांडलं तर ते अधिक सोयीचं होईल। भाजपाचा अध्यक्ष म्हणून मलाही निमंत्रण दिलं आहे, त्या बैठकीला मी जाणार आहे आणि मराठा समाजाला लवकरात लवकर अपेक्षित आरक्षण कसं मिळेल याकरता आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सुरू आहे। सगळ्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणारं आरक्षण कसं मिळेल, कुठल्याही दुसऱ्या प्रवर्गाला जे आहे, जातीला जे आहे, हे कुठेही जो आहे तो धक्का न लागता जे आहे हे मराठा समाजाला त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण जे आहे ते लवकरात लवकर मिळेल यासाठी सरकार जे आहे ते पूर्णपणे प्रयत्नशील आहे। तर जालन्यामध्ये मराठा समाजाच्या बांधवांवरती गेल्या आठवड्यात झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीनं आज ठाणे बंद पुकारण्यात आलाय। या बंदला सर्व मराठा संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिल्यानं शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे। बाईक रॅली, रास्ता रोको न करता अहिंसक मार्गानं बंद यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजातील समन्वयकांनी केलाय। तर या बंदच्या आडून शहरात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय आणि पोलिसांनी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा देखील बजावल्या आहेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत ठाण्यातून जोडले गेलेत। अजित, आज ठाणे बंदचा परिणाम सर्वसामान्य ठाणेकरांच्या जीवनावरती काय दिसून येतोय? नक्कीच सकल मराठा समाजाने जे ठाणे बंदचं आंदोलन जे पुकारलं होतं, या आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। विशेष करून मवियातील जे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि मनसेने देखील ठाण्यामध्ये या बंदला पाठिंबा दिला आहे। सुरुवातीपासून सकाळपासून मनसेचेच अनेक पदाधिकारी जे आहेत ते ठिकठिकाणी फिरून त्यांनी रिक्षा, बस असतील त्या बंद केल्या, दुकाने बंद केली। मी आता ठाण्यामधल्याच पश्चिम भागामध्ये आहे आणि इथं मनसेतर्फे एक मोठा बॅनर लावला गेलेला आहे आणि त्यावर ऊट मराठ्या, ऊट आता पेटून ऊट अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो छापला गेलेला आहे आणि मनसेने देखील या बंदला पाठिंबा दिला होता। त्यामुळे मनसे स्टाईलने उतरून रस्त्यावरती त्यांनी हा जो बंद आहे तो बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे। पण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावल्याने ठिकठिकाणी पोलीस जे आहेत ते चौकामध्ये आहेत। यामुळे जे आंदोलक येत आहेत ते त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात घोषणाबाजी करून निघून जात आहेत। पण दुसरीकडे जर पाहिलं तर या जे आंदोलक आहेत त्यांचं म्हणणं आहे की शांततेच्या मार्गाने आम्ही हा सर्व बंद जो आहे तो पुकारलेला आहे। त्यामुळे नागरिकांना त्यांनी आवाहन केलं होतं आणि विशेष म्हणून व्यापारी संघटना जी आहे त्या व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे ठाण्यातील स्टेशन परिसरातील बहुतांश दुकान जी आहेत ती बंद आहेत आणि संध्याकाळी 5 नंतर हा बंद जो आहे तो शिथिल होईल आणि त्यावेळी सर्व दुकानं जी आहेत ती उघडली जातील असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे।
तर धन्यवाद अजित या सगळ्या माहितीसाठी. आज ठाणे बंदला प्रतिसाद मिळतोय चांगला आणि सध्याची काय दृश्य आहेत, काय स्थिती आहे ठाण्यामधली ती आपण पाहिली. आणि आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. शिक्षण महर्षी के.टी. पाटील यांचा पुतळा अनावरणासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिवला येणार होते, मात्र ऐनवेळी देवेंद्र फडणवीसांचा हा दौरा रद्द झालाय. देवेंद्र फडणवीसांनी धाराशिव दौरा रद्द केलेला आहे. दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे मात्र आज पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमासाठी धाराशिवला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी शहरामध्ये उपोषण सुरू केलंय. त्यामुळे मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा इशारा मराठ्यांनी दिल्यामुळे शहरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात आज सकल मराठा समाजाकडून बंदचं आवाहन करण्यात आलंय आणि तालुक्यात सकाळपासून सर्वत्र कडकडीत बंद पाळला जातोय. तर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देणार असाल तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांवरती अन्याय का, असा सवाल काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. सरकार निजामकालीन कागदपत्र पुरावे दाखल ग्राह्य धरते, मात्र शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही, हा कोणता न्याय आहे असा सवाल त्यांनी केलाय. केंद्र आणि राज्यामध्ये भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी तातडीनं आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तर फारच चुकीचा निर्णय घेतलेला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे दोन भाग केलेले आहेत. एक ज्यांच्याकडं निजामकालीन कागदपत्र आहेत, दाखले आहेत, पुरावे आहेत, त्यांना आरक्षण द्यायचं ओबीसीमध्ये, आणि ज्यांच्याकडे ते पुरावे नाहीत, म्हणजे जे गरीब माणसं आहेत, ज्यांना राहायला घर नाही, तर तो पुरावा कुठं सांभाळत बसणार 2-2, 3-3 पिढ्याचा, त्यामुळे त्याला ते मिळणार नाही. आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले, मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले. आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र, पुरावे, दाखले ग्राह्य धरताय, पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही, हा कुठला न्याय. मराठा आरक्षणाबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी एक मोठं वक्तव्य केलंय. काही मंडळींकडून आरक्षण हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा बनवला जातोय असं विखे पाटील म्हणालेत. मागच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं होतं. दुर्दैवानं महाविकास आघाडी सरकार यात कमी पडलं. याचे परिणाम अख्ख्या राज्याला भोगावे लागतायत. आता आम्ही कुणबी दाखले देण्याचा निर्णय घेतलाय. मराठवाडा वगळता उर्वरित भागात आजही मिळतंय. त्यामुळे मनोज जरांगेंनी आता प्रतिष्ठापणाला लावू नये, त्यांनी थांबायला हवं, सरकारला संधी द्यावी असं विखे पाटील म्हणाले. मला वाटतं माझ्या व्यक्तिगत माझं मत आहे की आरक्षणाच्या प्रश्नामध्ये विनाकारण आपण प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे काय मंडळींनी. मागच्या सरकारमध्ये म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळी आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरक्षण टिकवलं होतं. दुर्दैवानं मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपण सगळ्या आघाड्यांवर आपण अपयशी ठरलो. त्या अपयशाचा आज परिणाम सगळ्या राज्याला भोगावा लागतो. मला वाटतं जिरंगे पाटलांना सुद्धा माझी निमित्ताने विनंती आपल्या माध्यमातून की त्यांनी आता प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये. सरकार सकारात्मक आहे, सरकारला संधी द्यावी. प्रश्न सुद्धा नाही तर आपला उपोषणाचा मार्ग काय व्हायचं. तर या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरवण्यात आली आहे. 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 अशा एकूण 54 आमदारांची सुनावणी पार पडेल. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार असून विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबरला सुनावणी होईल. तब्बल 34 याचिकांवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेतील. यावेळी वादी प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे आणि प्रत्येक याचिकेवरती वेगळी सुनावणी घेतली जाणार असून त्यावेळी संबंधित आमदारांना बोलावलं जाईल. म्हणजे एवढ्याला सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. विधानसभा अध्यक्षांनी तेव्हा ही सुनावणी संपून निकाल द्यायला हवा होता. पण घटना असेल, संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम सगळे धाब्यावर बसून हा इतका उशीर केला जातो. नियमाप्रमाणे जसे कोर्टाने सांगितलंय त्याप्रमाणे सध्या चौकशा सुरू आहेत. विधानसभा अध्यक्षांचा तो अधिकार आहे आणि त्यातून ते चौकशी करतायत आणि त्यातून चौकशी अंती काय कोणाचं काय म्हणणं आहे ते मांडल्यावर त्यातून सगळ्या बाबी समोर येतील आणि माननीय अध्यक्षांना तो अधिकार आहे, ते निर्णय देतील या संदर्भात.
नाही, राहुल नार्वेकर जे अत्यंत उत्कृष्ट वकील आहेत आणि मला वाटतं नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे नार्वेकरजी आपला निकाल देतील, सुनावणी घेतील, निकाल देतील. त्यामुळं निकालाची वाट बघू. आता पुढची बातमी आहे. शासकीय कंत्राटी भरतीचा GR अखेर निघालाय. 85 संवर्गातील शासकीय पदं थेट कंत्राटी कंपन्यांमार्फत भरण्यात येणार आहेत. अभियंता ते शिपाई पदं आता थेट कंत्राटी पद्धतीनंच भरली जातील. 9 खासगी कंपन्यांना सरळ सेवा पदांच्या भरतीची कंत्राटं देण्यात आली आहेत. संबंधित कंत्राटी कंपन्यांना शासनाकडून कमिशन मिळणार आहे आणि संबंधित खात्याचे मंत्री या कंत्राटी भरतीवरती लक्ष ठेवणार असून या कंत्राटी शासकीय भरतीला कोणतंही आरक्षण लागू असणार नाही. जे आरक्षणाचं धोरण राबवण्याचा प्रयत्न होता एकीकडे, त्या सगळ्याला तर त्यांनी एका अर्थाने बाजूलाच टाकलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पेन्शनचाही प्रश्न नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे MPSCचा तयारी करणाऱ्या सर्व मुलांच्या किंवा सरळ सेवा परीक्षा भरतीसाठीचे प्रयत्न करणाऱ्या सर्व मुलांच्या स्वप्नांना त्यांनी एका अर्थाने तडा गेलेला आहे आणि हे शासनाचं धोरण आहे. आणि याच्यामध्ये त्या ज्या पदावरती नियुक्ती होणार आहेत त्यांच्या संदर्भात त्यांची जबाबदारी, उत्तरदायित्व कुणाशी असणार आहे हाही त्याच्यातनं मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाल्यात. कोरोनातील बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाते. किशोरी पेडणेकर यांना कठोर कारवाईपासून कोर्टाकडून संरक्षण देण्यात आले. मात्र आर्थिक गुन्हे शाखेला तपासात सहकार्य करण्याचे आदेश पेडणेकर यांना देण्यात आले. त्यानुसार आज त्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झालेत. राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण सुद्धा पूर्णपणे भरलं असून धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात दमदार पाऊस झाला असून मुसळधार पावसामुळे दिंडोरी भागातील पुणेगाव आणि वाघाड ही 2 धरणं ओव्हरफ्लो होऊन वाहू लागली आहेत. लवकरच आणखी काही धरणं तुडुंब भरण्याच्या मार्गावरती असल्यामुळे पाणी प्रश्न मार्गी लागलाय. तर मनमाड, नांदगाव, येवला या तालुक्यात रिमझिम वगळता जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात पाणी टंचाईसोबतच सिंचनाची समस्या सुद्धा कायम आहे. तर गेल्या आठवड्यात 2 दिवस पडलेल्या पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आणि या धरणांमध्ये सुमारे 97% पाणीसाठा जमा झालाय. पाणीसाठ्यातली तूट कमी झाल्यामुळे वर्षभराच्या पाणी कपातीचं संकट सध्या तरी दूर झालंय. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 85% पाऊस पडलाय आणि वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील टाकळी, बोरखेडी लहान प्रकल्प 100% भरलेत. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून 4 सेंटीमीटरनं विसर्ग नदीपात्रात केला जातोय. दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये भर पावसाळ्यात पाणी संकट निर्माण झालंय. शहरामध्ये 15 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून टँकरसाठी 800 रुपये मोजावे लागत आहेत. आणि पावसाअभावी जिल्ह्यातील 143 धरणांमध्ये पाणीसाठा केवळ 12%च राहिलाय. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागतोय. येत्या काळात दमदार पाऊस न झाल्यास पाण्याच्या टँकरचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना टोमॅटोला प्रति किलो 150 ते 200 रुपये दर मिळत होता. तोच दर आता 5 ते 7 रुपयांवरती आल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटोचा पुरवठा करणारी बाजार समिती अशी नारायणगाव बाजाराची ओळख आहे. मात्र या बाजार समितीत टोमॅटो किलोला 4 ते 5 रुपये आणि 20 किलोच्या क्रेटला 60 ते 100 रुपये असा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. दुसरीकडे मनमाड बाजार समितीसह किरकोळ बाजारात टोमॅटोच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला. तर नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आवक प्रचंड वाढल्यानं टोमॅटोचे दर घसरलेत आणि सध्या तरी टोमॅटोचे दर हे कमीच राहतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. मला सांगा काय परिस्थिती आहे आजची, काय भाव मिळत आहेत आणि सरकारला या निमित्ताने तुम्ही काय जाब विचारणार आहात? शेतकऱ्यांचा विचार करा. कृषीप्रधान देशात राहता, शेती हा आपला कणा आहे असं म्हणता, मग निर्यात कशाला माल केला तुम्ही? हा माल किरकोळ इथं, पण आजच्या बाजारभावात याला क्षुल्लक किंमत आहे. किती खर्च केला तरी शेतकरी फाशी घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाहीये. तर तुम्ही सरकारला काय मागणी करणार आहात? आम्ही 200 कॅरेट टोमॅटो विक्रीला आणलेले आहेत. परिस्थिती आज अशी आहे, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं आपला माल किमान 150 रुपये तरी खपाव, पण आज मालाची किंमत आहे 70 ते 80 रुपये. टोमॅटोला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने त्याच्यावर काहीतरी तातडीने निर्णय घेतला पाहिजे. आज शेतकऱ्याचा उत्पादन खर्च पाहिला तर तो एकरी 1 लाख ते 1.5 लाख रुपये होतोय.
पण इथं आज रुपया सुद्धा शेतकऱ्याला शिल्लक राहत नाही. व्हिडिओ स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय ठरलेल्या कशेडी बोगद्याची एक लेन आजपासून कोकणात जाणाऱ्या वाहन चालकांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे कशेडी घाटातील अवघड अशा प्रवासातून सुटका होणार आहे आणि आता हे अंतर अवघ्या 15 मिनिटात पार करता येणार आहे. केवळ लहान वाहनच या बोगद्यातून मुंबईकडून कोकणाच्या दिशेनं जाऊ शकणार आहेत. गोवा ह्या एका लेनची सुरू झालेली आहे. दुसरी जी बाजू आहे ती देखील लवकरच सुरू होईल, पण तोपर्यंत तात्पुरती दुरुस्ती करून घ्यायचे आदेश आपण संबंधित विभागांना आपण द्यायला सांगू. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता बातमी आहे सांगलीच्या पलूसमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी गौतमी पाटीलनं उत्सवाला उपस्थित राहून सर्वांचं लक्ष वेधलं. आपल्या नृत्यानं गौतमी पाटीलनं या कार्यक्रमात रंगत आणली. तर दुसरीकडे अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडून दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आमिषा पटेलनं कार्यक्रमाला हजेरी लावून उपस्थितांची मनं जिंकली. आणि बातमीसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आत्ता इथेच थांबण्याची. नमस्कार.